कॅन्सर हॉस्पिटलचे ओएसडी डॉक्टर अरविंद गायकवाड सर, उपाधिष्ठाता गरकल सर आणि आजचे सत्कार मूर्ती आमचेच सहयोगी प्राध्यापक आणि कॅन्सर हॉस्पिटलच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर संजय गायकवाड सर, उपस्थित सर्व माझे सिनियर ज्युनियर आणि सर्व कर्मचारी. परवा सरांचा फोन आला, मॅडम कुठं आहात? तर पूर्वी पण आम्हाला हेच वाटायचं, सर तुम्ही कुठं आहात? कारण सर इतके फिरलेले आहेत की ते नांदेडच्या मेडिकल कॉलेजला होते, धुळ्याला होते, जळगावला होते, नंदुरबारला होते. त्यानंतर विद्यापीठाच्या पण कामानिमित्त सर बरेचदा बाहेर असायचे आणि मला त्यांचे तसं थोरात सरांनी आता खूप अनुभव सांगितलेत, त्याच्यामुळे मी फार वेळ नाही घेणार. पण मला जे 2-4 गोष्टी प्रकर्षाने जाणवायच्या की सर असं सरांनी जे सांगितलं की इन्स्ट्रुमेंट हा इक्विपमेंटचे इन्चार्ज मी तरी बघितल्यापासून कायम गायकवाड सरच होते. मग त्याचं रिपेअर असेल, नवीन खरेदी असेल, AMC CMC असेल, कंडेमनेशन असेल आणि सरांनी सांगितलं तसं टाकाऊ मधून टिकाऊ. मला आठवतं जेव्हा गायकवाड सरांची बदली झाली तर सरांचं केबिन इतकं छान होतं, कारण त्यावेळेस आमच्या कोणाकडे AC नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, पण सरांच्या रूममध्ये ह्या सगळ्या सुविधा होत्या. ते HMIचं एक कॉम्प्युटर त्यांनी हे करून त्याला प्रिंटर, म्हणजे ती रूम कुणाला मिळणार की जी सर्व सोयींनी सुसज्ज आहे. ह्याच्या बाबतीत आजही विश्रत मॅडम त्या केबिन मध्ये बसतात, तिथं गेलं की लगेच जाणवतं अरे हे सगळं गायकवाड सरांनी करून घेतलेलं आहे स्वतः. त्यांचा फोनचं एक्सटेन्शन होतं त्यांच्या रूम मध्ये. तर सर म्हणतात तसं म्हणजे नाना खटपटी करून सर सगळं जुन्यातून नवं करून त्यांनी त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून घेतलेल्या होत्या. बऱ्याच वेळा आमचं MSc आणि MD हा 2 प्रवाहामध्ये वादही असायचे, पण आम्ही मिळून सोबत काम केलं. आणि ज्यावेळेस जे काही टॉपिक MSc लोकांनी जास्त चांगले शिकलेले असतात, रिएजंट कसे तयार करणे, इलेक्ट्रोफोरेसिस कसं रन, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या आम्ही कुठलाही हे न बाळगता सरांना विचारतो की सर ह्याची प्रोसिजर आहे का. आणि सर पण अगदी व्यवस्थितपणे ज्या गोष्टी टेक्निकल असायच्या, ज्या त्यांच्या अभ्यासक्रमात जास्त होत्या, त्याबद्दल ते आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण मार्गदर्शन करायचे. आणि हा गुण खूप वाखाणण्यासारखा होता. सरांनी थार घेतली, माझं मर्सिडीजचं स्वप्न होतं, तर सर म्हणायचे आपल्याकडे चालत नाही, परवडत नाही मॅडम मर्सिडीज, आणि खरंच घेऊन मी 1 वर्षात विकूनही टाकली. त्यावेळेस सरांची आठवण आली. त्यानंतर त्यांचा गावरान मेवा जो असतो शेतातला, तो आम्ही वारंवार बोरं वगैरे लब्ध ते मला घरी पण बालाजींसाठी द्यायचे. त्यांना सहज म्हटलं त्यांना खूप आवडतं, तर आवर्जून प्रत्येक वेळेस ते मग त्यांच्यासाठी घरी द्यायचे. तर हे असे आम्ही हसत खेळत खूप एकत्र जवळपास 10-1 वर्ष काढले असतील. सरांनी पेरिफेरीला खूप काम केलंय आणि आता मला मागच्या 1 वर्षात अनुभव येतो की नवीन कॉलेजचं डिपार्टमेंट एस्टॅब्लिश करायला काय हे लागतात. तर ते सरांनी जळगाव आणि नंदुरबार आणि आमच्यापेक्षा मोठे आमचे अधिष्ठाता सर आहेत की त्यांनी इतक्या ॲडव्हर्स कंडिशनमध्ये पूर्ण कॉलेजच कसं सुरू केलं ह्याचं आम्हाला वारंवार रोजच आठवण येते सर तुमची, की ते सगळं लॉजिस्टिक कसं जमा केलं आणि NMCला कसं हे केलं. तर सरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना खूप मनापासून शुभेच्छा. तुमच्याला निरोगी आयुष्य लाभो. सरांनी परवा फोन केल्यावर मी हे पण म्हटलं, सर बुलढाण्याची प्रोफेसरची पोस्ट घ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणि मला इकडे वापस पाठवा. तर आमच्या अशा हसत खेळत खूप चांगले वर्ष सरांसोबत गेलेले आहेत. तर असंच त्यांना पुढचं आयुष्य लाभो एवढी सदिच्छा व्यक्त करून मी माझा धन्यवाद मॅडम. यानंतर मी लीना मॅडमला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुप्रे सर, कॅन्सर हॉस्पिटलचे OSD अरविंद गायकवाड सर, KD गरकल सर, हरबडे सर, आजचे सत्कार मूर्ती डॉक्टर संजय गायकवाड सर, उपस्थित सर्व प्राध्यापक व टीचर्स आणि सर्व इथले स्टाफ मेंबर्स. खरं तर सेवानिवृत्तीचा क्षण म्हणजे त्यांच्यासाठी हे खूप म्हणजे दुःख आहे का आनंद आहे हे खरं तर सांगता येत नाही. बोथ द थिंग्स आर देअर. पण त्यांनी जो आमच्यासोबतचा कालावधी घालवलेला आहे, 10 वर्षाचा कालावधी त्यांनी GMC च्या आपल्या इथे घालवलेला आहे. आणि आम्ही त्या काळात तर लेक्चरर होतो
आणि लेक्चरर असून सुद्धा नेहमी त्यांचं आमच्याशी जे वागणं असायचं हे असायचं मनमोकळेपणा आपुलकीचं ते नेहमीच आम्हाला जाणवलेलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीत ते प्रत्येकालाच हेल्प करायचे. असं नाही की जसं की यालाच मी बोलणार का त्यालाच, असं कधीच झालेलं नाही आहे. आणि त्यांनी नेहमी सगळ्यांना हेल्प केलेली आहे प्रत्येक गोष्टीत. आणि बेस्टमधून बेस्ट करायचं म्हणजे ते खरंच त्यांचं इतका तो गुण तर खरंच सांगण्यासारखा आहे. आजही सर इलेक्ट्रोफोरेसिसचं स्कॅनर तुम्ही चालू केल्यामुळे तिथे चालू आहे आणि आम्ही वापरतो ते स्कॅनर. तर प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यांच्या रूममध्ये पण AC लावला. तो जो जुना AC खराब झालेला AC होता तो त्यांनी रिपेअर करून स्वतःच्या रूममध्ये लावून हे केलेलं आहे. तर खरंच त्यांचे इतके चांगले चांगले गुण आहेत ते खरंच आत्मसात करण्यासारखे आहेत. आणि मी खूप जणांनी सगळं सांगितलं आहे तर मी जास्त न बोलता एवढं मी व्यक्त करते की त्यांचं उर्वरित आयुष्य हे सुखी समाधानी जावं. इथे त्यांची फॅमिली पण आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. उर्वरित आयुष्य त्यांनी आपल्या फॅमिलीसोबत जास्त घालून, कारण खूप फिरलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला असं असतं की उर्वरित आयुष्य आपण फॅमिलीसोबत चांगलं घालावं. तर त्यांची आई आहे, वाईफ आहेत, मुलं आहेत. मुलं तर दुसरीकडे आहेत बट स्टील दे कॅन गो देअर अँड स्टे. तर तेच आनंदी जावो, सुखी समाधानी जावो. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द. धन्यवाद मॅडम. सर मॅडमनी खूप छान बोलले. आणि यानंतर मी माझं एक आमच्या डिपार्टमेंटचे HOD सर आज सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्त मी पण 1-2 शब्द बोलणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर संजय गायकवाड सरांचा माझा प्रसंग हा 2016मध्ये आला. मी 2015ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झालो. त्यावेळेस मी प्रयोगशाळा सहाय्यक होतो आणि माझे सर्व म्हणजे सुक्रे सर आणि गायकवाड सर म्हणजे यांनी माझं 2016ला त्यावेळेस सर पदोन्नती समितीचे अध्यक्ष होते. आणि ज्यावेळेस काय अडचणी आल्या त्या म्हणजे त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. की सरां जे काम आमचं होत नव्हतं ते काम सुप्रे सर आणि गायकवाड सर हे समितीमध्ये होते. सर समिती अध्यक्ष होते, सर सदस्य होते. त्यावेळेस खूप अडचणी आल्या, खूप बिंदू नामावली वगैरे सगळ्या गोष्टी अशा होत्या. पण सरांनी ते निकाली प्रकरण जे पेंडिंग होतं 2 वर्षापासून सरांनी ते फक्त 3 महिन्यामध्ये आम्हाला 15 प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं प्रमोशन करून दिलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस आम्हाला प्रमोशन हा आनंद खूप वेगळा वाटायचा थोडा. की आम्हाला एकच प्रमोशन आम्हाला कधी मिळेल. तर आम्ही सरांकडे जाऊन सरांकडे मी रोज यायचो, सरांनाही रोज भेटायचो आणि ते खूप म्हणजे एक आठवणीचा क्षण होता आमच्यासाठी. तो प्रमोशन सरांनी म्हणजे जी गोष्ट होणार नव्हती ती शक्य करून आम्हाला 3 महिन्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्यांची सर्व्हिस 20-25 वर्ष झाली त्यांना प्रमोशन नव्हते मिळाले आतापर्यंत. पण सरांच्या कारकिर्दीमध्ये सरांनी ते निकाली प्रकरण प्रशासन असो काय असो सगळा अनुभव म्हणजे माझे सर्व्हिसवर म्हणायला हरकत नाही. म्हणजे सुक्रे सर गायकवाड म्हणजे पूर्ण प्रशासनाचा अनुभव आहे. आणि सरांसोबत तर मी 2008 पासून काम केलेलं आहे. गायकवाड सरांसोबत पैठणपासून मी कार्यरत आहे. आणि सर पण तुम्ही पण त्यावेळेस पैठणला येत होते त्यावेळेस हां त्यावेळेस सर पूर्ण जे मॅनेजमेंट वगैरे जे राहायचं म्हणजे सरनी मला हां म्हणजे पूर्ण मला त्या गोष्टी त्यावेळेस मी माझं वय कमी असेल त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस मी पूर्ण असं खूप सरांसोबतही काम केलं, तुमच्यासोबत केलं. तर मी माझे थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. सर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित आलेले सर्व प्रमुख पाहुणे ज्यांचा आज सेवापूर्ती सदिच्छा सोहळा आपण आयोजित केला आहे. असे आमचे मित्र एक गोड व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर संजयजी गायकवाड सर, सर्व मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित असलेले माझ्या सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी. कैसे बताओ क्या बताओ, कैसे बताओ क्या बताओ, मन गुमसुम सा हो गया है, मन गुमसुम सा हो गया है. कैसे वो लम्हे बिखर गए, कुछ पता भी नहीं चला है, कुछ पता भी नहीं चला. आजचा दिवस अत्यंत खास आहे. आपण सर्वजण डॉक्टर संजय गायकवाड सर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याला निरोप देण्यासाठी एकत्र आलो आहोत. सेवानिवृत्ती ही केवळ कर्मचाऱ्याच्या सेवेतून मुक्त होण्याची घटना नाही, तर ती त्यांच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात आहे.
एक हिंदी गाण्याचं सुंदर ओळी आठवतात, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। तसंच पुढं तसे सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात बहुमूल्य कालावधी आपल्या या संस्थेसाठी अर्पण केला आहे। त्यांनी मेहनत, निष्ठा आणि आपल्या कर्तव्याला असलेली प्रामाणिकपणामुळे एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे। त्यांच्या कार्याच्या माध्यमातून आणि अनेकांचा विश्वास जिंकला आहे, अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहे। कधी कधी जीवनात प्रवासात वाटते की हा प्रवास संपला, पण खरं तर तो नवीन प्रवास प्रारंभ असतो। हर अंत की एक नई शुरुआत है, हर अंत की एक नई शुरुआत है, हर डगर पर उम्मीदों की बात है, जो साथ मिला उसे यादों में बसा लो, आगे का सफर खुशियों से सजा लो। आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत, कारण त्यांच्यासारखा एक उत्तम अधिकारी, उत्तम सहकारी, उत्तम मार्गदर्शक आम्हाला लाभले, ज्यांच्यामुळे जीवनामध्ये बरंचसं काही शिकता आले। आयुष्यात आणि आयुष्याच्या एक वेगळ्या वळणावर आपल्या सगळ्याकडून मी खूप खूप त्यांना मंगलमय शुभेच्छा देतो। आज ते आपल्या सेवेतून निवृत्त होत असले तरी आठवण आणि प्रेरणा कायमस्वरूपी आमच्या मनात असेल। जिथे कुठे जातील त्यांना आनंद, यश, समाधान मिळावे हीच अपेक्षा व्यक्त करतो। अशा आपल्या सर्वांच्या आवडते डॉक्टर संजय गायकवाड सर निरोप देताना मनात हुरूर असली तरी आम्ही आनंदित आहोत की आता त्यांच्या जीवनात विश्रांती, नवीन स्वप्न आणि नवीन आनंदाचा काळ येत आहे। तेव्हा त्यांच्या पुढील जीवनासाठी मी मंगलमय खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। तर यानंतर मी आपले उपाधिष्ठाता डॉक्टर गरकळ सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांसोबत जे आम्हाला सांगितलं, मित्रता, जे काही अनुभव त्यांनी सांगावं। आजच्या या आमचे मित्र डॉक्टर संजय गायकवाड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके धडाडीचे अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर सुकरे सर, या कर्करोग संस्थेचे प्रमुख डॉक्टर गायकवाड सर, गायकवाड सरांची आई, मी त्यांना पण आईच म्हणतो, म्हणजे माझ्या पण त्या आईच आहे, आदरणीय थोरात सर, जमलेले सगळे प्राध्यापक, मित्र, कर्मचारी। खरं तर जनरली सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असला की संमिश्र भावना असतात माणसाच्या। चांगल्या याच्यानुसार आरोग्य संपन्न सेवानिवृत्ती होते हा एक चांगला भाग असतो। आणि व दुसरी गोष्ट की ते आपल्याबरोबर उद्यापासून नसणार आहे, तर त्याचं एक असतं। पण मला तशा संमिश्र भावना आज होत नाहीत। मी मागापासून विचार करतो की जनरली कोणी सेवानिवृत्त होत असेल तर आपल्याला थोडं वाटतं की हा माणूस उद्यापासून आपल्यामध्ये असणार नाही, म्हणजे बरोबरीने काम करायला। पण सरांच्या बाबतीत तसं मला होत नाही। थोडं उभं राहिल्यानंतर वाटतं तसं, पण होत नाही, कारण कदाचित आमची 32 वर्षाची मैत्री त्याला ग्वाही देत असेल की ते काय आपल्याला, म्हणजे याच्या उर्वरित जे काय आयुष्य आहे याच्यापासून काय आपण लांब होणार नाही, म्हणून मला वाटतं की त्याच्याबद्दल मला ते माझ्या मनाला काही त्याची शंका वाटत नसावी। मी 1991 साली MIMSR वैद्यकीय महाविद्यालय लातूर इथे जॉईन झालेलो होतो। काही दिवसातच सर तिथं आले आणि माझं वाटतं 92चा काळ होता ते, आणि त्यांचं नुकतंच लग्न झालेलं होतं। आता काही गोष्टी त्यांच्याबद्दल एकच आहे की सगळ्या सांगायच्या का नाही सांगायच्या, हा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। पण एक आहे की आता सगळ्यांनी त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांनीच आतापर्यंत आपल्यासमोर सांगितलेलं आहे। खरोखरच एक म्हणजे मी सांगेल की त्यांचं जर एका शब्दात वर्णन करायचं असेल तर हा अजात शत्रू माणूस आहे, अजात शत्रू आहे। याला कोणीही वैरी असू शकत नाही, अशा व्यक्तीला कोणीही वैरी असू शकत नाही।
असं मला वाटतं. कारण त्यांचा राग ते माझ्यापेक्षा 5-7 वर्षांनी मोठे येतो आहे, परंतु आम्ही काहीही बोललो तर त्या माणसाने चिडचिड व्यक्त केली किंवा तू कशावरही बोलतो मी त्यांना, पण ते असं तू का बोलतो किंवा असं कधीच घडलं नाही. पण ते लातूरला असताना त्यांचं नवीन लग्न झालेलं होतं, मी मॅनेजमेंटचं थोडं क्लोज असायचं, मग ते मला हळूच यायचे, आपलं सांगा मला जायचं आहे. म्हणजे ते आता प्रवासाबद्दल कोणी सांगितलं सरांनीच कोणीतरी मॅडमनी, ते कसे जायचे गॉड नोज, म्हणजे नगरला जायचे, लातूर कुठे नगर कुठे. मी म्हणलं टाइम मॅनेजमेंट म्हणजे मी म्हणलं अरे आता उद्याच तर येणार आहे तुम्ही, कशाला जायचं. नाही जाऊन येतो. म्हणजे ही गोष्ट आता म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कायम आईकडे प्रेम असल्यामुळं ते कायम इथं त्याने घर बीर सगळं बायको नगर हे कुठंतरी फिरतायत, पण हे सगळे अँगल त्या आयुष्यामध्ये त्या माणसाने अगदी योग्यपणे चाललेले आहे. मला वाटतं सर ही तुमच्या अतिशय आत्तापर्यंतच्या आयुष्यात तारेवरची कसरत होती ही. म्हणजे कोणालाच न दुखवायचं, बायकोला दुखवायचं ना, आईला नाही, मित्र नाही आणि मुलं. या सगळ्या कष्टाचं फळ म्हणलं तर तुमच्या आज दोन्ही अपत्य अतिशय चांगल्या स्टेटसला आहेत. मॅडम पण माझ्या चांगल्या परिचित आहेत. योगायोगाने आता त्याही आजच रिटायर होत आहेत. त्याच्यामुळं खरं तर तुम्हाला ईश्वराने आता याच्यासाठीच दिलंय की आयुष्यभर जे पळत तुम्ही तो आता पूर्ण वेळ अगदी पहिल्या उद्याच्या दिवसापासून तुम्ही बरोबर राहू शकता कंटाळी होईपर्यंत. बरोबर ना. त्याच्यामुळे सरांचं खरोखर आरोग्य त्यांचं अतिशय उत्तम आहे. ते अतिशय बेस्ट कुक आहेत. ते खाण्याबद्दल आणि त्यांच्या विषयाबद्दल म्हणलं ना तर जीव रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत ते. तर ते जीव पण आहे आणि रसायन पण भारी येते. बरोबर आहे. जीव असलेलं रसायन, प्रत्येक गोष्ट काय खावी आणि कशी खावी. अगदी तुम्हाला सांगतो हा माणूस वाईन पण बनवतो करा. म्हणजे इतकं टेक्निक कोण करत नाही सर. अनेक माझे बायोकेमिस्ट्रीचे मित्र आहे का सर, परंतु ते कसं काय कुठं बनवायचं इथपर्यंत त्यांना माहिती आहे. म्हणजे फक्त ते बोलवायचं नाही तर मला एकदा म्हणाले हे बघा, मी म्हणलं त्याच्यात तुम्ही काय टाकलं आपली हिंमत नाही म्हणलं. तर अतिशय म्हणजे खरंच शास्त्रज्ञ माणूस आहे ते. खाण्याच्या बाबतीत त्यांची प्रॉपर्टी कुठलाही आजार नाही, काही नाही तर एवढं सगळ्या टेन्शनमध्ये माणसाला हायपर टेन्शन डायबिटीज आजकाल बसलं होतं, पण एवढं सगळं मेंटेन करता सुद्धा ते अतिशय परफेक्ट त्यांची बॉडी आहे. त्यांना भविष्यातही तुमचं आरोग्य सर असं उत्तमच राहणार आहे. आणि तुमच्या ज्या काही मनातल्या इच्छा शिल्लक राहिलेल्या असतील त्या आता तुम्ही निश्चित पूर्ण करा. इकॉनॉमिकली ही इज व्हेरी साऊंड. सगळ्यांनी सांगितलं मोठं फार्म हाऊस आहे, सगळ्यांना तुम्ही एकदा घेऊन तिथं पार्टी द्या अशी मी विनंती करतो. याच्यावर मागू नका. तर तुम्हाला खरोखर आणि मला असं वाटतं की तुम्ही आपण बरोबरच राहणार आहे. त्याच्यामुळे मला ते असं फार ते फिलिंग डिटॅचमेंटचं काही येत नाही आणि तुम्ही सोडणार नाही मी तर अजिबातच नाही. त्याच्यामुळं साधारण तुम्हाला तुमचं उर्वरित आयुष्य अतिशय चांगलं जावं. आणि आईचा म्हणजे अतिशय त्यांच्या हाताचं खाणं मला बऱ्याच वेळा योग आलेला आहे. आणि ते त्यांची हेल्थ आणि बाबांची हेल्थ त्यांच्या त्या मातोश्रीच्या ज्या हातामध्ये लपलेलं हे आहे चव आणि ते सगळ्या त्याच्यामुळं आहे. आई तुम्हालाही नमस्कार. तुमचं आरोग्य खूप चांगलं राहील. आईची आता जास्त काळजी घ्या आणि तुम्हालाही पुढच्या जीवनासाठी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा. माझ्या बायको पंढरीच्या वारीला गेलेली आहे. मी तिला सकाळी म्हणे जेवायचं काय म्हणलं गायकवाड सरांच्या नाही तर मग शुक्रिया सरांचं असतं त्यांच्याकडे जेवायला. तर मी म्हणलं चांगलं तुझ्या तिकडं कृपा चांगलं आहे. तर ते म्हणे माझंही पंढरीला नमस्कार सांगते सरांना आणि सरांना माझ्याही भावना सांगा. तर खरोखर पुन्हा एकदा तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी माझ्याकडून कुटुंबाकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण आजचे जे आपले सत्कार मूर्ती आहेत त्यांच्याबद्दल एक खूप असं चांगलं आणि उत्तम त्यांचे जे नुसके वगैरे आज त्यांच्यासमोर आणि सगळ्यांसमोर व्यक्त केले. तर खूप खूप तुमचं धन्यवाद. यानंतर शासकीय कर्करोग रोग रुग्णालयाचे पुढे मॅडम तुम्ही Honorable respected Dean sir,
and all esteemed my dear colleagues. Today we gather here to honor a remarkable individual whose dedication, wisdom and mentorship have left an indelible mark on all of us. Professor and my esteemed PhD guide Dr. Sanjay Gaikwad sir. Dr. Gaikwad sir's journey in academic has been nothing but a sort of inspiring story. Over the years, he has not only contributed significantly to his field, but also nurtured countless students with patience and passion. His guidance has shaped many careers, including as a PhD guide of mine, and his unwavering commitment to excellence has set a benchmark for all of us. As he steps into retirement, we reflect on the legacy he leaves behind. A legacy built on integrity, perseverance, and a genuine desire to uplift others. His influence extends beyond research and teaching. It is evident in the values he embraces and the lives he has touched. Dr. Gaikwad sir, your contributions will continue to inspire generations to come. We are grateful for your mentorship and countless moments of encouragement you have given us. On behalf of everyone here, I wish you a fulfilling retirement filled with good health, happiness and a new adventurous life. Thank you for everything you have done for us and for all the academic community. Lastly, congratulate you for successfully completing the service tenure and this well-desired milestone. And thank you for allowing me to express my gratitude. Thank you, sir. थँक्यू मॅडम. यानंतर मी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संजय गायकवाड सर आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि ज्यांची अत्यंत बिझी शेड्यूलमधून उपस्थिती येथे लाभलेली आहे अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कर्करोग रुग्णालय, घाटी SLB या सर्वांचे आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुत्रे सर, त्यांच्यासोबत इथे उपस्थित असलेले आमचे मित्र उपाधिष्ठाता डॉक्टर काशीनाथजी गरकल सर, OSD2 डीन ऑफिस डॉक्टर सुरेशजी आरबाडे सर, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमचे मित्र डॉक्टर संजय गायकवाड सर, त्यांच्या आदरणीय मातोश्री, त्यांच्या भगिनीताई, आपल्या सर्वांचे गुरु ज्यांना आपण वटवृक्ष म्हणतो बायकेमिस्ट्रीचा आणि एक सहृदयी व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर थोरात सर, माझे सर्व सिनियर गुरुजन, येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पणजी गरकर, बायोकेमिस्ट्री विभागातील कॉलेजमधील आणि येथील सर्व आदरणीय अध्यापक, सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी, मला आजचा हा निरोप समारंभ जो संपन्न होत आहे गायकवाड सरांचा, मला पानट सरांचा निरोप समारंभ आठवला. पानट सरांच्या निरोप समारंभामध्ये सगळ्या वक्त्यांनी जी काही भाषणं केली तर सरांचे सगळे नॉन अकॅडमिक गुण सांगितले आणि पानट सर स्वतःच म्हणाले, जेवळीकर सर त्याचं संचालन करत होते, अरे सुहास, मी आयुष्यात कधी अनस्थेशिया दिला की नाही? तुम्ही सगळे जे बोलता बाकीचंच बोलता, मी का अनस्थेटिस्ट होतो की नाही? मला असं वाटतं की अशाच पद्धतीचा याच अनुषंगाने हा निरोप समारंभ त्या डिरेक्शनला जात आहे. म्हणून मला आज आठवण झाली ती, गायकवाड सर हे मूलतः हे बायोकेमिस्ट्रीचे अध्यापक आहे आणि त्यांनी MBBS, DMLT, नर्सिंग आणि ते PhDचे गाईड आहेत.
त्याच्यामुळं ते एक मूलतः अध्यापक आहेत बायोकेमिस्ट्रीचे आणि बरेच विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. यावर कोणीच बोललं नाही. तर तो जो भाग सुटला होता त्याबद्दल मला असं वाटतं की त्यांनी फक्त कॉलेजमध्येच नाही, म्हणजे जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि ते अगदी अंडर ग्रॅज्युएट पासून ते PhD पर्यंतचे सगळे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. म्हणून मला असं वाटते की एक चांगला अध्यापक, एक चांगले गुरुजन, एक चांगला टीचर, एक चांगला एक PhD गाईड या निमित्तानं निवृत्त होत आहे एका अर्थानं, असं मला वाटतं. तर सर, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि तुम्ही जे काही, किती अवघड विषय आहे बायोकेमिस्ट्री, इट्स व्हेरी व्होलाटाईल. 2 विषय मला आयुष्यात कधी जमले नाही. एक तर बायोकेमिस्ट्री होता, फार्माकोलॉजी कधीच जमला नाही. एक किस्सा सांगतो. बायोकेमिस्ट्रीला अभ्यंकर सर होते, बरोबर आहे सर ते. तर ते त्यांच्या त्या टीचिंग मध्ये द PH इज डिफाईन्ड इथूनच सुरू करायचे. तर ते आमचे जे सुक्रे सर आहेत ना, त्यांचे जे कलिग आहेत ते ऑर्थोपेडिशियन डॉक्टर अक्रम सर, तर ते व्हायवा चालू होता. तर त्या व्हायवामध्ये त्या सरांनी प्रश्न विचारण्याच्या आधीच त्यांनी डेफिनेशन सुरू केली. अरे मैंने पूछा ही नहीं तू कैसे क्या पूछ रहा है. सर बोले आप ये पूछने वाला है, आपने यही पढ़ा है हमको. तर हा जो किस्सा आहे, तर हा बायोकेमिस्ट्री विषय तसा माझ्यासाठी फार जवळचा आहे. कारण आम्ही डॉक्टर सुक्रे सरांनी, डीन होत्या आपल्या, पाटील मॅडम होत्या, त्याच्यानंतर सर होते आणि बरेचसे जे अध्यापक, सुर्वे सर होते, एक शेख सर होते. तर शेख सरला मी रिटायर होईपर्यंत एकाच ड्रेसमध्ये बघितलेला आहे. म्हणजे तेच सेम होते का एकच घालायचे, आय डोंट नो. परंतु जेव्हा जेव्हा कधीही बोलायचो, म्हणजे बरेचसे लोक या निमित्तानं ऍग्री करतील, आय डोंट नो, पण त्या सगळ्या गोष्टी मला या निमित्तानं आठवल्या. तर बायोकेमिस्ट्री, त्याच्यामध्ये जे जीवरसायन सरांनी जे म्हणलेलं आहे की जी माणसं जिवंत असतात, जी माणसं त्यांच्या विषयामध्ये आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांमध्ये जीव ओततात आणि स्वतःचं रसायन इतरांच्या रसायनामध्ये मिळून एक नवीन क्रांती किंवा एक सृजनशीलता निर्माण करतात, मला असं वाटतं तीच माणसं बायोकेमिस्ट्रीमध्ये येतात. आणि ती आल्यानंतर काय बदल घडू शकतो, तर याचे मूर्तिमंत उदाहरण मला वाटतं की सर पण आहेत आणि गायकवाड सर पण आहेत. त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कॅन्सर हॉस्पिटलमधला एक कॉर्नर तो माझ्या अत्यंत हृदयाच्या जवळ आहे. म्हणजे डॉक्टर भोकनकर सर असतील, डॉक्टर कमलाकर आता प्रोफेसर आहे, डॉक्टर महेंद्र आहे. या रुग्णालयाच्या ज्या काही प्रोग्रेसच्या जे काही माइलस्टोन्स आहेत, त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री विभागाचा अत्यंत सिंहाचा वाटा आहे, हे मी अत्यंत मनापासून सांगतो. आणि त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो की बऱ्याच सगळ्या अडीअडचणीला आणि सगळ्याच ज्या काही प्लॅनिंग्स होत्या, तर त्यामध्ये बायोकेमिस्ट्रीनं खूप मोठा रोल इथे व्यतीत केलेला. सरांबद्दल, त्यांच्या मैत्रीबद्दल, त्यांच्या शेतीबद्दल, त्यांच्या एकंदरीत जे काय आवड आहे त्या सर्वाबद्दल सांगितली. पण एक गोष्ट मला नक्की प्रकर्षाने आठवली ती की सरांनी आणि मॅडमनी असं ठरवलेलं आहे की आतापर्यंत तुम्ही खूप फिरले आणि खूपच त्रास झालेला आहे, म्हणून आता इथून पुढचा एक सुद्धा दिवस आपण वाया घालायचा नाही. म्हणून ते तिकडे सेंडअप घेत आहेत आणि हे आज इकडे सेंडअप घेत आहेत आणि उद्यापासून नो सेंडअप आणि एकत्रच आपण राहूया. हा जो योगायोग आहे, मला असं वाटतं कदाचित ते असे झालं असतं ना की हा पुढे गेला असता किंवा तो तरी एक दिवस पुढे हे केला असता. पण जे आयुष्यभर आपण जे काही टू अँड फ्रो केलं, त्याच्यातला एक निवांतपणा या निमित्तानं साधता यावा म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. बायोकेमिस्ट्री विभाग कॅन्सर हॉस्पिटल मधला जो आहे किंवा घाटीतला जो आहे, त्यामध्ये सरांनी इथे आल्यानंतर खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बऱ्याचशा ज्या काही आमचे जे ट्युमर मार्कर्स आहेत जे करण्यासाठी, रेजंट्स प्राप्त करण्यासाठी, त्याच्यानंतर आमची जी CCL आहे सेंट्रल, तिथे मॅनपॉवर पुरवणं असेल किंवा तिन्ही विभागांना एकत्र घेऊन जाण्याचं काम असेल, तर ते अतिशय, ही इज अ व्हेरी डाऊन टू अर्थ, व्हेरी पोलाइट, व्हेरी डिसेंट, एव्हर स्माइलिंग आणि सर्वांनाच म्हणजे हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व ते आहे. आणि हे जे वागतो ना आपण, आपला हा जो बाय प्रॉडक्ट आहे, ॲज अन इंडिव्हिज्युअल म्हणून जेव्हा आपण सार्वजनिक जीवनात किंवा जिथे जिथे आपण व्यक्त होतो किंवा जे आपल्या मागं जे कल्चर असतं ना, हे आपल्या आईवडिलांची शिकवण असतं.
हे आपल्या घरातले संस्कार असतात, हे आपल्या गुरुजनांचे मला असं वाटतं की इनपुट्स असतात आणि त्यातलं आपलं एक व्यक्तिमत्व घडत असतं. आणि हे आपल्या सर्वांना घेऊन जाण्याचं जे कसब आहे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं जे कसब आहे, मला असं वाटतं की त्याचं संपूर्ण श्रेय आदरणीय माता आहेत, त्यांच्या आई आहेत, त्यांचं आहे, त्यांच्या कुटुंबियाचं, आणि हे फार मोठं श्रेय आहे. त्यांचे मोठे बंधू जे आहे डॉक्टर राजू गायकवाड, ते आम्हाला सिनियर होते आणि ते कॅरम खेळायला यायचे. मला आठवते जिमखाना जो आहे ना आपला, तर जिमखान्यामध्ये अगोदर कॅरम खेळायला आम्ही जायचो. म्हणजे फर्स्ट MBBS ला नापास झाल्यावर आम्हाला उद्योग नव्हता, म्हणून मी आणि माझे एक जण मित्र आम्ही तिथे जायचो. तिथे राजू गायकवाड आणि मेडिसिनचे बरेचसे तिथे यायचे रेसिडेंट्स, तेव्हा आमची ओळख झाली. आणि मग तो इतका छंद जडला की मी 3 वर्ष सतत चॅम्पियन होतो कॅरम मध्ये त्या काळामध्ये. तर त्यांच्याकडून ते आम्ही काही टिप्स घेतल्या आणि अशा पद्धतीने ह्या गायकवाड कुटुंबियाशी जिव्हाळा आलेला. एक गोष्ट सांगतो, समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा प्रशासन असेल, गायकवाड लोकांना तुम्हाला बाहेर काढता येत नाही. म्हणजे ते कसे का असेना, ते कसे का असेना, म्हणजे काही गायकवाड गॉन केसेस असतील, काही गायकवाड चांगले असतील, काही गायकवाड आणखी वेगळ्या परिभाषेत असतील. म्हणजे तुम्ही कोणताही इतिहास घ्या, आंबेडकरी जर तुम्ही चळवळीचा इतिहास घ्या, तिथे नगरचे गायकवाड होते, नाशिकचे गायकवाड होते, किंवा असे सगळे बडोद्याचे संस्थानिक गायकवाड होते. म्हणजे आम्हाला जे वलय लाभलंय ना, हे वलय फार कमी लोकांना लाभलंय आणि ते नॅचरल आहे. आणि हे लाभलेलं वलय जे आहे, पण एक निश्चित गोष्ट सांगतो, गायकवाड जिथे जागते ते निष्ठेनं काम करतात आणि ते निष्ठा गायकवाड सरांसोबत आहे. आणि ते सर्व संग्राहक आहेत, ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत आणि ते त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. या 2 गोष्टी मला असं वाटतं की खूप चांगल्या आणि दुर्मिळ आहेत. सर, माझी एक तुम्हाला विनंती आहे, इथून रिटायर झाल्यानंतर म्हणजे तुमचा अनुभव, तुम्ही कुठेही जॉईन व्हा, म्हणजे सर्व दरवाजे ओपनच असतील तुम्हाला. परंतु त्याच्यानंतर मी थोडा सोशली बाइंडिंग या विचारधारेतून सांगतो की जे अधिकारी आता रिटायर होत आहेत आणि ज्यांच्या ह्या कामाची गरज आहे खरं तर समाजाला, त्यासाठी तुम्ही वेळ द्यावा, ही माझी एक विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आता तुमचं हेडक्वार्टर एके ठिकाणी तुम्ही फिक्स करा आता, आणि त्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीनं तुम्ही आता फिरायला पाहिजे. ही जी धावपळ आणि हे जे सगळं तुम्ही केलेलं आहे हे आता कमी करावं आणि आता इथून पुढं कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देऊन निश्चितपणे तुम्ही हे करावं. दुसरी गोष्ट, आता एकाने सांगितलं की सरांच्या शेतीमध्ये खूप काय काय पिकत आहे. मी लाभार्थी आहे, त्यांनी मला भरपूर आंबे दिलेले आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचे मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हा फक्त कसं असतं की जे मोठी माणसं असतात ना, त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या प्रती जे काही कार्यक्रम होतात ते पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे असतात. तर हा पहिला पार्ट असा आहे की इट्स अ टोकन ऑफ रिट्रीट. दुसरा पार्ट निश्चितच त्यांच्या शेतात होईल अशी मी गायकवाड म्हणून ग्वाही देतो आणि जाहीर करतो. तिसरा पार्ट मात्र तो लिमिटेड लोकांसाठी असतील, तेच सांगते, त्याच्यात काही पडत नाही. तर त्याबद्दल खरोखरच सर आम्ही तुम्हाला मिस करू. या संस्थेसाठी बायोमेट्रिक अटेंडन्सचे नोडल ऑफिसर म्हणून सर आपण त्यांना जबाबदारी दिली होती आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे. त्यांच्या रिटायरमेंट नंतर आता सरांशी चर्चा करून आम्ही एक नोडल ऑफिसर नियुक्त करूया. सर, तुमची जी काही स्वप्न असतील, जी काही तुम्हाला वेळ देता आला नाही कुटुंबाला, आणि खरोखरच असं म्हणतात की शिक्षकाचं मूल्यमापन कसं करतात, तर त्याचा विद्यार्थी जेवढा मोठा होतो तिथे शिक्षकाची उंची वाढते. ॲज अ पॅरेंट म्हणून, पालक म्हणून त्यांची उंची कशी मोजायचं, कोणतं प्रमाण आहे, तर तुमची मुलं काय करतात त्याच्यावर हे आहे. मला असं वाटतं की त्यांची दोन्ही मुलं ते अतिशय उच्च विद्याभूषित आहेत, चांगले शिकलेले आहेत आणि ते योग्य ठिकाणी सेवा देत आहेत. त्याबद्दल सर्वांचंही खूप खूप कौतुक. तुमच्या भावी आयुष्याला माझ्याकडून, माझ्या कुटुंबियाकडून, कॅन्सर रुग्णालयाकडून आणि कॅन्सर आणि ह्या सर्व पार्ट अँड पार्सल कडून सर तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल, मी अधिष्ठातांना अशी विनंती करतो सर की त्यांच्या अनुभवाचा फायदा जर घेता आला आपल्याला तर निश्चितपणे आपण घ्यावा अशी विनंती करतो.
आणि त्यांना शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूप असं एक मोलाचं जे आपलं व्यक्तिमत्व आणि सरांबद्दल सांगितलं त्याबद्दल सरांचं खूप खूप धन्यवाद. यानंतर आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे म्हणजे सध्या ते अष्टपैलूच म्हणावं लागेल